अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, 21 जून शुक्रवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, ज्या दिवसाची आपण सगळ्याच महिला अगदी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो। अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे वटपौर्णिमा। बघा, प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा तिथी असते त्या पौर्णिमा तिथीला आपण वटपौर्णिमा जी आहे ती साजरी करत असतो। हा दिवस संपूर्ण आपल्या देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवसाचं म्हणजे वटपौर्णिमेचं जे महत्त्व आहे ते आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण आहे। हा दिवस खरं तर पती आणि पत्नीच्या नात्यातील गोडवा वाढण्यासाठी, जे आपलं रिलेशन आहे ते मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। या दिवशी प्रत्येक पत्नी वडाच्या झाडाला फेऱ्या मारते किंवा वडाची पूजा करते आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते। खरं तर वटपौर्णिमेचे बरेचसे उपाय, बऱ्याचशा सेवा ह्या मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या वटपौर्णिमेचा एक सगळ्यात प्रभावी उपाय सांगणार आहे, जो प्रत्येक महिलेला, माझ्या प्रत्येक ताईला उद्या सकाळीच आपल्या पतीसाठी करायचा आहे। फक्त ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या पतीवरून उद्या सकाळी 8च्या आतमध्ये उतरवायची आहे। एक तर सकाळी 8 किंवा संध्याकाळी 8, पण बरोबर 8च्याच टायमात तुम्हाला तुमच्या पतीसाठी हा उपाय करायचा आहे। ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्या पतीवरून उतरवली किंवा या वस्तूचा जर तुम्ही उद्याच्या पौर्णिमा तिथीला आपल्या पतीवरून उतारा केला तर तुमच्या पतीच्या कामात येणारे अडथळे दूर होतील, त्याच्यावरती कुठल्या प्रकारची संकट आलेली असेल किंवा येत असेल तर ती दूर होतील, त्याची प्रत्येक गोष्टीत भरभरून प्रगती होईल आणि प्रत्येक गोष्टीत त्याला यशाची प्राप्ती होईल। बघा, अत्यंत महत्त्वाची सेवा मी तुम्हाला सांगत आहे, जी संपूर्ण वर्षभरात फक्त एकदाच करता येते। हा योग पुन्हा लवकर नाही आहे। प्रत्येक महिलेने, प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीसाठी हा उपाय नक्की करा। मी स्वतः देखील ही सेवा किंवा हा उपाय उद्याच्या दिवशी माझ्या पतीसाठी करणार आहे। आता काय उपाय आहे, कुठली सेवा आहे, कुठली गोष्ट उतरवून टाकायची आहे, हे सगळंच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचे तर उद्याच्या दिवशी सकाळी, पुन्हा एकदा सांगते, सकाळी 8 वाजता किंवा संध्याकाळी 8 वाजता आपले जे पती आहेत त्या पतीला तुम्हाला एका चौरंगावरती किंवा एका पाटावरती एक वस्त्र टाकून तिथे बसायला लावायचं आहे। त्याच्या अगोदर एक चौक काढायचे, जसं आपण एक चौक काढतो, स्वस्तिक काढतो रांगोळीने, सेम तसं एक चौक भरा किंवा मग स्वस्तिक काढा आणि त्याच्यावरती हा पाट ठेवा आणि त्याच्यावरती स्वच्छ वस्त्र अंथरून तुमच्या पतीला त्याच्यावरती बसायला सांगा। त्याच्यानंतर काय करायचं, एक कणकेचा दिवा घ्यायचा। आपल्या घरात जी कणिक असते, पीठ तांदळाचं, गव्हाचं कुठलंही घ्या, त्यामध्ये एक चिमूटभर हळद घालायची, एक चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये 2-3 थेंब तेल घालायचं। हे सगळं मिक्स करायचं आणि याचा एक दिवा करायचा। 2 वातीची एक जोडवात करायची, 2 वाती घ्यायच्या, त्या एकमेकांच्या वातीवरती पिळायच्या आणि त्याची एकच वात करायची आणि ही वात त्या दिव्यामध्ये ठेवायची। यामध्ये शुद्ध तुम्हाला तूप घालायचं आहे, नसेल तर तेल घाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे साहित्य सांगते ते साहित्य घाला। यात तुम्हाला सगळ्यात पहिले एक अर्धा चमचाभर किंवा एक अर्धा चिमूटभर बडीसोप घालायची आहे, एक चिमूटभर तुम्हाला याच्यात हळद घालायची आहे, एक चिमूटभर याच्यात कुंकू घालायचं आहे, काळ्या मिऱ्याचे 7 दाणे या दिव्यात घालायचे आहेत आणि 21 दाणे तुम्हाला धन्याचे घालायचे। धने जे अख्खे धने असतात, खड्या मसाल्यात वापरतो, हे जे 21 दाणे तुम्हाला याच्यात घालायचे। दोनही हात एकमेकांच्या असे हातावरती ठेवायचे, म्हणजे स्वतःच्याच हातावरती असे हे 2 हात ठेवायचे आणि उजवा हात वरती राहील, डावा हात असा खाली राहील, अशा पद्धतीने हे हात ठेवायचे आणि याच्यावरती हा दिवा ठेवायचा। ठीक आहे, अगोदर उजव्या हातात घ्या आणि त्याच्या खाली हा डावा हात घ्या आणि तुमचे पती जिथे बसलेले आहे त्या पतीवरून वरपासून खालपर्यंत हा जो दिवा आहे तो 7 वेळा उतरवा। किती? 7 वेळा। 7 वेळा हा दिवा उतरवायचा। उतरवत असताना माता लक्ष्मीचं स्मरण करा। बघा, पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीचा प्रभाव हा पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो, म्हणून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, कारण माता लक्ष्मी अशी देवी आहे जी धन, ऐश्वर्य, सुख, समृद्धी सगळं काही, आयु, आरोग्य जे काही आपल्याला काही देणारी आहे ती म्हणजे आपली माता लक्ष्मीच आहे।
म्हणून माता लक्ष्मीचं स्मरण करत तुम्हाला 7 वेळा हा दिवा पतीवरून उतरवायचा आहे आणि घराच्या आतमधला जो उत्तर भाग असेल किंवा जो दक्षिण भाग असेल तर त्या भागात तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी करताय, त्याचे अडथळे दूर होऊन त्याला भरपूर यश मिळावं, पैसा यावा, लक्ष्मी प्रसन्न व्हावी, घरामध्ये पैशांचा ओघ वाढावा, पतीचं काम कुठे अडलेलं असेल तर त्याला यश मिळावं, याच्यासाठी हा उपाय करत असाल तर हा दिवा उत्तर दिशेला ठेवा. आणि जर हा उपाय तुम्ही पतीची नकारात्मकता संपवण्यासाठी, त्याला कुठली तरी बाधा आहे किंवा त्याला कुठले तरी दोष लागलेले आहेत, हे सगळं संपवण्यासाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर हा जो दिवा आहे तो घराच्या आतमध्ये दक्षिण दिशेला ठेवा. सकाळी जर हा उपाय केला असेल तर अगदी रात्रीपर्यंत हा दिवा असाच ठेवा आणि रात्री जरी हा 8 वाजता उपाय केलेला असेल तरीही हा दिवा रात्रभर असाच त्या दिशेला ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी म्हणजे 22 तारखेला शनिवारच्या दिवशी हा दिवा तर विझलेला असेल. स्नान करण्याच्या अगोदर बघा, शनिवारच्या दिवशी काय करायचं, सूर्यास्ताच्या अगोदरच उठण्याचा प्रयत्न करा. उठल्यानंतर सगळ्यात अगोदर हा दिवा घ्या आणि हा दिव्याचा एक गोळा करा. संपूर्ण साहित्य त्याच्यात ठेवा, साहित्य काढायचं नाही, ते फक्त हाताने फिरवा आणि त्या आतमध्ये राहील असा त्याचा पिठाचा जो गोळा तयार होतो तसा गोळा तयार करा. आणि हा गोळा घराच्या बाहेर एखादं झाड असेल किंवा कुठेही घराच्या बाहेर एखादं मोकळं रान असेल तर त्या ठिकाणी तो गोळा ठेवून द्या. स्वच्छ हातपाय धुवा आणि त्याच्यानंतर घरात प्रवेश करा, किंवा हातपाय नाही धुतले तरी चालतील, घरात आल्यानंतर तुम्हाला स्नान करायचंच आहे. ठीक आहे, घरात या, स्वच्छ स्नान करा. बघा, या उपायाने तुमच्या पतीची भरभरून प्रगती होईल, बाधा नकारात्मकता नष्ट होईल आणि त्याला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल. कारण कणकेचा दिवा हा सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा तुम्ही हा दिवा उतरवाल तेव्हा त्याला दीपदानाचं पुण्यही लाभेल. त्याचबरोबर बघा, दिव्याचं जे औक्षण करताना जे पुण्य लागतं तेही मिळेल, ज्यामुळे त्याच्या अवतीभोवतीची नकारात्मकताही संपेल. आणि दिव्याच्या वस्तू सांगितलेल्या आहेत, हळद असेल, काळी मिरी असेल. बघा, हळद ही सकारात्मकता आणते, हळद ही लक्ष्मीला प्रसन्न करते, काळी मिरी ही नकारात्मकता संपवते, अवलक्ष्मीचा नाश करते, बाधा इडापिडा नजर लागलेली असेल तर ती संपवण्यासाठी काळी मिरी ही अत्यंत महत्त्वाची असते. शिवाय तुम्ही याच्यामध्ये बडीशोप घातलेली आहे. बडीशोप ही लक्ष्मीला आकर्षित करते, पैशांचा ओघ वाढवते. म्हणजे या सगळ्या वस्तू ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या लक्ष्मी प्रिय असणार आहेत, लक्ष्मीला खेचणार असणार आहेत आणि नकारात्मकता संपवणारे असणार आहेत. जेव्हा असा दिवा तुम्ही तुमच्या पतीवरून उतरवाल तेव्हा त्या दिव्यात सगळी नकारात्मकता येईल आणि तुमच्या पतीच्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता संपून त्याच्या जीवनात सकारात्मकता येईल, ज्यामुळे त्याच्या आयुष्यात नेहमीच बरकत येईल, भरभराट होईल, प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा.